नागपूर दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला। भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी आंदोलन, अनुयायांकडून बांधकामाची तोडफोड करत जाळपोळ। पेपरफुटी प्रकरणावरून विधानसभेत विरोधक आक्रमक। यापुढच्या परीक्षा टीसीएसच्या केंद्रावरच होणार, फडणवीसांचं आश्वासन। तर पेपरफुटीबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा इशारा। नीट परीक्षेतल्या गोंधळावरून दिल्लीत विरोधक आक्रमक। संसदेबाहेर इंडिया आघाडीचं आंदोलन। तर नीटच्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करण्याची राहुल गांधींची मागणी। देशात 1 जुलैची कायदा क्रांती। इंग्रजांच्या काळातले जुने महत्त्वाचे 3 कायदे गेले। आजपासून 3 नवे फौजदारी कायदे। नव्या फौजदारी कायद्यांना विरोध। भारतीयांच्या स्वातंत्र्यावर बंधनांचा आरोप। मूळ प्रश्नांनाही हात घालणाऱ्या सुधारणाच नसल्याचा आक्षेप। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। आज विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी। मुंबई, कोकण, नाशिकच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे निकाल लागणार। भाजपची विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर होण्याची शक्यता। कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। राज्यातील अनधिकृत पब आणि बारवरची तोडक कारवाईला वेग। ठाण्यातील येऊर हिल परिसरात अनधिकृत बारवर फिरवला बुलडोझर। भुशी धरणाच्या धबधब्यात 5 जण वाहून गेले। मृतांमध्ये 4 मुलं आणि एका महिलेचा समावेश। 4घांचे मृतदेह सापडले, 1 बेपत्ता। एकाचा बचाव पथकाकडून शोध सुरू। संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या दिवसभर पुणे मुक्कामी। माऊली आणि तुकोबरायांच्या दर्शनासाठी वैष्णवांची गर्दी। 19 किलो कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात। 30 रुपयांनी दर घसरले। घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर मात्र जैसे थे।